100 वर्षापासूनची जी परंपरा या ठिकाणी आहे त्या परंपरेनुसार हा व्यवसाय चालू आहे। दिवसा एक 25-30 रुपयाचं तेल, संध्याकाळी 25-30 रुपयाचं तेल हे सुट्टंच घ्यावं लागतं। पण ही सक्ती योग्य होणार नाही, ही अन्यायकारक आहे। प्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि सहाय्यक आयुक्तांना आपापलं म्हणणं आपापल्या ह्याच्यावरती त्या ठिकाणी त्यांना द्यायचा असा निर्णय झालेला आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यात आता सुट्या खाद्यतेल विक्रीवर बंदी घातलेली आहे आणि सुटे खाद्यतेल विक्री करताना कुठे आढळल्यास जवळपास 10 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्याचा इशारा दिलेला आहे। यामुळे राज्यातील जे खाद्यतेल विक्रेते आहेत ते सध्या अडचणीत आलेले आहेत। अनेकांकडून या निर्णयाला विरोध होत आहेत। सध्या आपल्यासोबत खाद्यतेल विक्रेते संघटनेचे माजी अध्यक्ष पशुपती माशाळ आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका या निर्णयाला तुम्ही कसं बघता। खाद्यतेल विक्रीला नमस्कार। कसं बघताय? नाही, मुळात कसं आहे, 2 दिवसापूर्वी अन्न व औषध प्रशासनाचे राज्याचे आयुक्त माननीय तुकाराम मुंडे साहेबांनी तो अध्यादेश काढला। लूज खाद्यतेल विक्री केल्यास 10 लाख रुपयाचा दंड आणि 7 वर्षाची कैद। हे अन्यायकारक आहे। आमच्यासारख्या व्यापाऱ्यावरती खूप मोठा अन्यायकारक असा एक भुर्दंड म्हणा किंवा एक शिक्षेचे शासन म्हणा हे योग्य नाही आहे। मुळात आमची मागणी अशी आहे की लूज तेल विकल्यास त्यामुळे भेसळ होतो किंवा बाधित होऊन शहरातील व जिल्ह्यातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांची त्यांच्या शरीरावरती बाधित होऊन काहीतरी परिणाम होतो, ही समज, ही मानसिकता खूप चुकीची आहे। तसं काहीच होणार नाही आहे। 100 वर्षापासूनची जी परंपरा या ठिकाणी आहे त्या परंपरेनुसार हा व्यवसाय चालू आहे। आम्ही शासनाच्या कायद्याच्या अधीन राहून आम्हीसुद्धा पॅकिंग करत नाही असं नाही आहे। बरेच आमचे विक्रेते, उत्पादित लोक पॅकिंग करून शासनाच्या अधिनियमानुसार हा व्यवसाय करतात। परंतु सोलापूर शहर व जिल्ह्यात, महाराष्ट्रात खूप काही लोकसंख्या अशी आहे की ज्यांच्या हातावरचं पोट आहे, ज्यांना रोजीरोटीप्रमाणे दिवसा एक 25-30 रुपयाचं तेल, संध्याकाळी 25-30 रुपयाचं तेल हे सुट्टंच घ्यावं लागतं। त्यांची मागणी असते, त्यांची मागणी दुसरी अशी असते की आम्हाला पॅकिंगमध्ये नको आहे, आम्ही तेल पारखून घेतो, बघून घेतो, स्वच्छ दर्जाचे आहे की नाही बघतो, त्या तेलाला वास येतो की नाही बघतो। ही फार पारंपरिक जुनी पद्धत आहे। त्या जुनी परंपरेच्या पद्धतीच्या रूढीनुसार आज या ठिकाणी हा व्यवसाय चालू आहे। परंतु बॅरल आणि डबा हे मुख्य वाहतुकीचं साधन आहे। वाहतुकीचं साधन असल्यामुळं बॅरल आणि डब्यातून ही वाहतूक होत असते। बॅरल टीन पत्राचा जो डबा टीन जो आहे त्याला एक प्रकारचं कोटिंग असल्यामुळं तो कधीही जंगूत नाही किंवा जंग धरत नसतो। त्याचा पुनर्वापर केल्यामुळं त्याच्यामध्ये बाधा येते, ही समज चुकीची आहे। आणि प्रत्येक वेळेला नवीन डबा, नवीन बॅरल हे आणायचं कुठून? सरकारसुद्धा पत्रा डबा तयार करण्यासाठी परदेशातून आयात करतं, बॅरलसुद्धा पत्रे परदेशातून आयात करतं। प्रत्येक वेळेला नवीन डबा वापरा, नवीन बॅरल वापरा, हे कसे शक्य होणार आहे? आणि पॅकिंगची जर काटेकोरपणे सक्ती केल्यास 1 किलो मागं 17 रुपयाचा बोजा हे सर्वसामान्य नागरिकावरतीच पडणार आहे। ह्याचा आम्ही सारासार विचार करतो। गोरगरीब जनतेला, महागाईने भ्रष्ट असलेल्या लोकांना पुन्हा अधिक बोजा त्यांच्यावरती पडू नये, ही मानसिकता आमच्यात असते। आमचं म्हणणं दुसरं असं आहे, आमचे कोणी व्यापारी जर भेसळ करत असतील किंवा असा काही प्रकार करून त्यांनी जर त्यांचा स्वतःचा व्यवसाय करत असतील किंवा स्वतःचा ब्रँडिंग करून कमी रेट लावून माल विकत असतील तर तुम्ही अशांच्या विरुद्ध कडक कारवाई करा, त्यांचे नमुने तपासा। जर त्यास दोष आढळला तर त्यांच्यात निश्चितपणे आपण कारवाई करा। आपण कारवाई केलेल्या ठिकाणी आम्ही कुठेही प्रतिबंधित करणार नाही, शासनाच्या अधीन राहूनच आम्ही राहणार आहे। पण ही सक्ती योग्य होणार नाही, ही अन्यायकारक आहे। कारण आमचं मुळात 10 लाखाचं उलाढालच होत नाही वर्षातनं, नफा तर सोडा, तुम्ही 10 लाखाचा दंड आणि 7 वर्षाची कारावास, हे काय म्हणजे हे समजण्याच्या पलीकडे आहे।
तर आज आमची जिल्ह्याची बैठक या ठिकाणी झाली. जिल्ह्यातून जवळजवळ 500-600 व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येकाने आपापल्या अडीअडचणी मांडलेत. आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की शहरातील व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी तालुका लेवलला असतील, शहरी लेवलला असतील, त्या लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि सहाय्यक आयुक्तांना आपापलं म्हणणं आपापल्या ह्याच्यावरती त्या ठिकाणी त्यांना द्यायचा असा निर्णय झालेला आहे. आम्ही कुठलाही बंद वगैरे करणार नाही. शहरातील जनतेला व नागरिकांना आम्ही वेठीस जाणार नाही अशी भूमिका आजच्या मीटिंगमध्ये आम्ही मांडलेली आहे. महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या काळात त्यावेळेला तेलघाणी उत्पादक संघ म्हणून त्यांनी स्थापन केलेली आहे. त्या काळी त्या तेलघाणीला बैल झोपून त्या घाणीच्या माध्यमातून शुद्ध तेल काढलं जात होतं. हा पारंपरिक व्यवसाय अनेक स्वातंत्र्य काळापासून या ठिकाणी चालू आहेत. एकतरी मुळात कच्च्या तेलबियाचं उत्पादन खूप कमी आहे. परदेशातून आयातीत माल खूप येतं आहे. ज्या ठिकाणी पाम तेल भारतात ते उत्पादित होत नाही, परदेशातून या ठिकाणी येतं आहे. त्याची प्रचंड प्रमाणात आयात आहे. आणि मुळात आम्ही या ठिकाणी करडी असू दे, शेंगा असू दे, सूर्यफूल तेल असू दे, हा पारंपरिक व्यवसाय शुद्ध फिल्टरनं आम्ही या ठिकाणी विकतो. आणि टँकरचं सुद्धा तसंच आहे. टँकरमध्ये तेल रिफाईनवाल्यांना जातात आणि ते रिफाईन केलेले लोकांनी टँकरने त्याची वाहतुकीचं साधन आहे. टँकर असेल, बॅरल असेल, डबा असेल, त्याच्यामुळे जर भेसळ होतं आहे ही कल्पना चुकीची आहे. तर माझं सोलापूर शहरामध्ये 100 ऑइल मिल आहेत. त्या 100पैकी मला या ठिकाणी सांगायला खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे, फक्त 6 ऑइल मिलं चालू आहेत. आणि जवळजवळ 350 ते 400 किरकोळ खाद्यतेल व्यापारी या ठिकाणी त्यांचं तेलाचं ग्रामीण भागामध्ये घेतलं जातं, शहरी भागामध्ये घेतलं जातं. ग्रामीण भागात सुद्धा आज पंढरपूरसारख्या ठिकाणी 100 दुकानं आहेत, बार्शीला आहेत, मोहोळला आहेत. सर्व तालुक्याच्या ठिकाणी खाद्यतेल विक्रेत्यांची छोटे छोटे दुकानं आहेत. भेसळ झाला असं त्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही काय, आमचं कसं आहे, या ठिकाणी अन्न औषध प्रशासन ऑफिस आहे. अन्न औषध प्रशासनाचे जिल्हा लेवलला सहाय्यक आयुक्त आहेत. त्यांच्यासोबत काम करणारे फूड अँड ड्रगचे इन्स्पेक्टर आहेत. त्यांचे अधिकारी वर्ग आहेत. ते नेहमी सातत्यानं दुकानी करत तपासणी 3-3 महिन्याला जातात, तपासणी करतात, त्याचा अहवाल देत असतात. जर कोणी दोषी आढळला असेल तर त्यांच्यावर कारवाई करत असतात. तर आमचं म्हणणं एवढंच आहे सोलापूरच्या शहरातील सहाय्यक FD देसाई साहेबांना की आपण तेलाचे नमुने तपासल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आपण त्याच्यावरती कारवाई करावी. त्याच्या अगोदर कुठलीही कारवाई करू नये. छोटे मोठे व्यापारी देखील खूप अतिशय धास्तावलेले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह कसं करायचा, त्यांची टर्नओव्हर लाख रुपये नाही पण 10 लाख. हां, मी तेच सांगितलं ना, ज्यांचं छोटे जो एक डबा विकतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, छटाक 2 छटाक, अशा ह्या जे कसं आहे, हे फार जुन्या काळातला धंदा आहे, जुन्या काळातला व्यवसाय आहे. गोरगरीब लोकांना हे त्यांच्या दुकानाच्या माध्यमातून तो खाद्यतेलाची पुरवठा करत असतात. तर अशांना दिलासा मिळावा, मुभा मिळावी. म्हणजे मागणी असणार आहे राज्य संघटनेच्या लेवलला मी आज दिल्लीपर्यंत हा विषय मांडलेला आहे. भारतीय उद्योग व्यापार महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाबूलालजी गुप्ता यांना हा विषय समजावून सांगितलेला आहे. मीडियाच्या माध्यमातून जे बातम्या आलेल्या आहेत ते बातम्या देखील त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना पोहोचवलेल्या आहे. आणि हा केंद्राचा कायदा आहे, हा राज्याचा नाही. पण आजपर्यंत 2011पासून आजपर्यंत महाराष्ट्र सरकार ह्या कायद्याच्या अंमलबजावणीला कधीही काटेकोरपणे अंमलबजावणी केलेली नाही आहे. त्यांना माहिती आहे, सर्व लोकप्रतिनिधींना माहिती आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, अन्न नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ साहेब आणि तुकारामजी मुंडे साहेब यांना आमच्या संघटनेच्या वतीनं विनंती आहे, आपण ह्याच्या बाबतीमध्ये फेरविचार करावा आणि यातून मार्ग काढून आमचा व्यवसाय जिवंत ठेवावा अशी आमची मागणी आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. तर आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देणार आहोत. आज माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी दिलं, माजी आमदार या राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माननीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांना देखील आम्ही निवेदन दिलेले आहे. तर उद्या आणि परवा
सर्व आमदारांना, खासदारांना, प्रणितीताई शिंदेंना, सर्वांना आम्ही हे निवेदन देणारच आहोत आणि आमच्या व्यथा त्या लोकप्रतिनिधीपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि त्यांनी याचा शासनापर्यंत पाठपुरावा करून आम्हाला निश्चितपणे न्याय मिळवून द्यावा अशी आमची आग्रही भूमिका आहे. झौर सईदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.